डिसेंबरला रात्री 9 ते 11 वाजण्याच्या दरम्यान 5 अनोळखी इसमांनी आपले जे या गुन्ह्यातील फिर्यादी आहेत त्यांना त्यांची मोटरसायकल अडवून त्यांना गाडीत टाकून बंदुकीचा धाक दाखवून अपहरण केलं आणि त्यांच्याकडे खंडी होऊन काही माल घेऊन गेले. त्या गुन्ह्याचं पोलीस अध्यक्षांना अशा प्रकारचे गुन्हा घडणं ही फार गंभीर घटना होती. याचा त्वरित पोलीस प्रशासनाने तात्काळ गंभीर दखल घेऊन याचा तपास सुरू केला. सदरचा तपास हा PI संभाजीनगर श्री ढोणे यांच्याकडे सोपवण्यात आला आणि त्यांनी त्वरित तपासाची चक्रे फिरवून अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने या गुन्ह्याची उकल केली आणि त्यातील मुद्देमाल रिकव्हर केलेला आहे आणि सर्व आरोपींनाही त्यांनी अटक केलेली आहे. पुढे घटनाक्रम ढोणे साहेब सांगते. प्रत्यक्ष या ठिकाणी सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे गुन्हा दाखल होता. त्याचा गुन्हा गंभीर स्वरूप होता. त्या व्यापारीचं त्या ठिकाणून अपहरण करून त्यासाठी टॉर्चर केलं होतं. तर सदरचा तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री बारगळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचप्रमाणे तिरके मॅडम पोलीस अधीक्षक आणि DY साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. जे CCTV फुटेज होते, CCTV फुटेजची माहिती घेण्यात आली. त्याचबरोबर जे CDR असतात, CDRचं अनालिसिस करण्यात आलं आणि CDRच्या अनालिसिसच्या आधारे आम्ही आणि गोपनीय जे बातमीदार आहेत त्या गोपनीय बातमीदाराच्या आधारे जे कसबे जो आरोपी ट्रेस झाला, त्यानंतर त्याच्यामधला तो आरोपी आम्ही घरी जाऊन बघितला असता तो काही मिळून आला नाही. त्यानंतर पुढचा जो आरोपी, पहिला आरोपी आम्ही चैतन्य उमा हा अटक केला आणि त्याच्याकडून इतर आरोपीची नावनिष्पत्ती केली आणि त्यानंतर जो मुख्य आरोपी आहे जे कसबे हा पुण्यामध्ये असल्याचं आम्हाला गोपनीय माहिती मिळाली. त्याप्रमाणे आमची टीम त्या ठिकाणी जाऊन अगोदर पुणे पोलिसांच्या मदतीनं त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला अटक करून या ठिकाणी पुढील तपास सुरू केला. सदर तपासामध्ये जे मुद्देमाल गेला होता त्याचे मुख्य सूत्रधार जो आहे जे कसबे त्याला अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून जे सोनं होतं 10 तोळ्याचे बिस्किट होतं सोन्याचं, ते 10 तोळ्याचे सोन्याचे बिस्किट आणि 32,000 रुपये रिकव्हर केलेला आहे. आणि त्यानंतर पुढचा जो मुख्य आरोपी होता सचिन चौधरी, त्याचा मास्टरमाइंडचा जो साथीदार आहे आणि त्याला केल्यानंतर त्याच्याकडे तपास केला असता सदर गुन्ह्यामध्ये एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काढतोस ते जप्त केलेलं आहे. त्याचबरोबर जे गुन्ह्यात फिर्यादीचे 80,000 रुपये गेलेले आहेत, गेलेल्या रकमेपैकी 80,000 रुपये असा एकूण आत्तापर्यंत जवळजवळ 1,12,000 रुपयाचा मुद्देमाल 10 तोळे सोन्याचं बिस्किट असं रिकव्हर केलेलं आहे आणि पुढे तपास चालू आहे. एक आरोपी अटक करणं बाकी आहे. आणि त्याचबरोबर सदर पुण्यामध्ये 2 वाहनं जी आहेत, सुरुवातीला जी स्विफ्ट डिझायर कार होती ती आरोपीने फिर्यादीला किडनॅप करण्यासाठी वापरली, ती जप्त करण्यात आली. त्यानंतर फिर्यादीची आरोपींची गाडी बंद पडली. परळी आणि अंबेजोगाई शहराच्या रस्त्यावर घाटामध्ये आरोपींची गाडी बंद पडल्यानंतर दुसरी एक टाटा पंचची गाडी आहे, ती गाडी देखील या ठिकाणी आपण जप्त केलेली आहे आणि उर्वरित तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. आणि साहेबांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं असं आवाहन करतो की व्यापाऱ्यांनी भयमुक्त होऊन पुढे काही तक्रारी असतील